महाराज म्हणतात की आपल्याला अंतःकरणापासून जो अनुभव येतो तोच खरं जगमान्य असतो. आणि म्हणून काय म्हणतात, अनुभवे वदेवाने अंतर्ध्यानी आपुले, कैची चिका दूध चवी, जरी दावी पांढरे जाते ऐसा दावी रंग, बहु जग या नाव, तुका म्हणे खादोत ते दुंगा भोवते आपुलिया. तर काय म्हणतात, मी जे काही बोलत आहे त्या माझ्या मनातील अंतरंगातील ध्यान आहे आणि तेच मी अनुभवाने तुम्हाला बोलत आहे, सांगत आहे. आणि माझ्या अंतरंगातून आलेला अनुभव आणि नुसते वरवरचे शाब्दिक ज्ञान यामध्ये फरक आहे. म्हणजे नुकतीच व्यालेली गाय, तिच्या सुरुवातीला निघालेला चीक आणि नंतर निघालेले दूध हे दोन्ही जरी पांढरे असले तरी दोघांच्याही चवीमध्ये फरक असतो. दुधाची गोडी चिकाला आहे का? तशीच प्रसाद गुणाशिवाय वाणीला सार्थकता नाही. अनेक जातीचे लोक असतात, ते विविध रंगाचे असतात पण विविध गुणधर्माचेही असतात व हे सर्व मिळून जे तयार होते त्याचेच नाव जग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काजव्याचा प्रकाश फक्त त्याच्या भागापुरताच असतो, पार्श्वभागापुरताच असतो. त्याप्रमाणे वरवर शब्दज्ञान हे फक्त मर्यादेपुरतेच असते आणि अंतःकरणापासून आलेला अनुभव हा जगमान्य असतो. आणि म्हणून कोणताही जो अनुभव आहे तो अंतःकरणापासून जर आलेला आहे तर तो खरा असतो आणि तो जगाला मान्य पण होत असतो. रामकृष्ण हरी.